डिअर स्टुडंट्स, ॲटम पार्ट 1 म्हणजे अणुभाग 1 यामध्ये आपण अणूचा शोध ज्या शास्त्रज्ञाने लावला त्याबद्दलची माहिती पाहिली. आता साधारण अणूच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये ॲटम पार्ट 2 मध्ये आपल्याला अणूशी संबंधित असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पाहायच्या आहेत. मग त्यामध्ये ॲटॉमिक साईज, अणूचा आकार, ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक किंवा अणू एकंदरीत रिप्रेझेंट कसा केला जातो, त्याच्या ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक माससह, अणुअंक आणि अणुवस्तुमानांकासह. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा घटक म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आणि त्याच्यावर आधारित असणारी व्हॅलन्सी संयुजा. आणि शेवटी आपल्याला आयसोटोप्स अँड आयसोबार्स म्हणजे समस्थानिके आणि समभार हा घटक अभ्यासाचा आहे. आता हे जे कन्सेप्ट आहे त्यातले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आणि व्हॅलन्सी म्हणजे संयुजा हे घटक आपल्याला रासायनिक अभिक्रिया यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अंतर्गत येणारे जे काही कण आहेत म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तसंच आता त्याच्याशी म्हणजे अणूशी संबंधित असणाऱ्या कन्सेप्ट आता आपण पाहूया. ॲटॉमिक नंबर म्हणजेच त्याला अणुअंक किंवा अणुक्रमांक असं म्हटलं जातं. तो झेड या अक्षराने दर्शवला जातो. जर्मन भाषेतील ZAHI यातील पहिलं अक्षर झेड हे यासाठी घेतलेलं आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते. जसं की केंद्रकामध्ये प्लस पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन असतील त्यांची एकूण संख्या किंवा ऑर इलेक्ट्रॉनची एकूण संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा किंवा त्या अणूचा नंबर असतो. त्याला आपण ॲटॉमिक नंबर अणुअंक म्हणतो. ॲन ॲटम नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे एखाद्या अणूमध्ये 119 पैकी कोणत्याही मूलद्रव्याचा तुम्ही अणू घेतला तर त्याच्या अणूमध्ये प्रोटॉन्सची जेवढी संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे प्लस आयन जेवढे आहेत प्लस चार्ज म्हणजे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन्स म्हणजे मायनस चार्ज असणारे असतात. म्हणजेच एखाद्या मूलद्रव्याचा अणुअंक झेड इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे अणुअंक, प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या हे तिन्ही अंक त्या मूलद्रव्यासाठी समान असतात, सारखेच असतात. आता उदाहरण एक बघूया आपण. फॉर एक्झाम्पल कार्बनमध्ये त्याच्या केंद्रकात न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स 6 आहेत, 6. इलेक्ट्रॉन्स ते पण 6 आहे. म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंकसुद्धा 6च आहे. त्याच्या पुढचा जो घटक आहे कन्सेप्ट तो म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. त्याला अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमान असं म्हटलं जातं. तो A या कॅपिटल अक्षराने दर्शवला जातो. सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम म्हणजे अणूच्या केंद्रकात असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची एकूण बेरीज. म्हणजे केंद्रकात 2 घटक असतात हे आपण पाहिलं होतं. केंद्रकात असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स जे त्यांची एकूण बेरीज केली ती बेरीज म्हणजेच त्याचा ॲटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक असेल. म्हणजेच A इक्वल टू P प्लस N किंवा A इक्वल टू Z प्लस N. झेड म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक आणि ती संख्या म्हणजे प्रोटॉनच्या संख्येइतकीच असते. किंवा आपल्याला न्यूट्रॉनची संख्यासुद्धा काढता येते. N इक्वल टू A मायनस P किंवा N इक्वल टू A मायनस Z किंवा N इक्वल टू A मायनस E. आता फॉर एक्झाम्पल उदाहरण एक बघूया. सोडियममध्ये प्रोटॉनची संख्या 11 आहे. केंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स 12 आहेत. तर ॲटॉमिक मास नंबर A इक्वल टू P N यांची बेरीज 11 प्लस 12 23 म्हणजे 11 अधिक 12 म्हणजे त्याचा अणुवस्तुमानांक 23 असेल. म्हणजे केंद्रकात जे दोन्ही कण आहेत प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स त्यांची एकूण बेरीज म्हणजे त्याचा ॲटॉमिक मास नंबर A अणुवस्तुमानांक आणि त्याच्या प्रोटॉनची किंवा ऑर आहेत किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या असते तो त्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक असतो.
ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक मोजण्याचे एकक आहे डाल्टन. आता एका प्रोटॉनचे वस्तुमान 1 डाल्टन आहे, म्हणजे मास ऑफ 1 प्रोटॉन इज 1 डाल्टन. तसंच एका न्यूट्रॉनचे वस्तुमानसुद्धा 1 डाल्टनच आहे, म्हणजे मास ऑफ 1 न्यूट्रॉन इज इक्वल टू 1 डाल्टन. आणि एका इलेक्ट्रॉनचे वस्तुमान मात्र अगदी नगण्य, खूपच कमी आहे. मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 0.00055 डाल्टन. म्हणजे प्रोटॉनच्या वस्तुमानामध्ये, न्यूट्रॉनच्या वस्तुमानामध्ये आणि इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानामध्ये आपण डिफरन्स फरक पाहिला तर प्रोटॉनचे वस्तुमान आणि न्यूट्रॉनचे वस्तुमान हे जवळपास सेमच आहे, सारखंच आहे. पण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान मात्र खूपच कमी येते, 1 पेक्षा ही किंमत खूपच कमी आहे. त्यामुळेच एकंदरीत ॲटॉमिक मास काढण्यासाठी, अणुवस्तुमानांक काढण्यासाठी ह्या दोघांचीच बेरीज केली जाते. म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे A = P+N. म्हणजेच अणुवस्तुमान बरोबर प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या. का तर इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान आहे, मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू मास ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत नगण्य असतं. म्हणून ही किंमत मास नंबर काढण्यासाठी विचारात घेतली जात नाही. आता मास नंबर काढण्यासाठी सुरुवात किंवा रेफरन्स म्हणून संदर्भ अणू म्हणून हायड्रोजनचा विचार केला जातो. म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक मास अणुवस्तुमान आहे 1 डाल्टन. आता 1 डाल्टन का, तर एकूण 119 पैकी हायड्रोजन अणूचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्याच्या अणूमध्ये न्यूट्रॉन्स असतात. म्हणजेच हायड्रोजनच्या केंद्रकात फक्त एकच प्रोटॉन आहे, ओन्ली 1 प्रोटॉन, म्हणून त्याचा ॲटॉमिक मास 1 डाल्टन आहे. म्हणजे हायड्रोजनचं तुम्ही न्यूक्लियस पाहिलं, न्यूक्लियस ऑफ हायड्रोजन हॅव 1 प्रोटॉन मीन्स, म्हणूनच त्याचं वस्तुमान ॲटॉमिक मास नंबर हे 1 डाल्टन आहे, 1 डाल्टन. आता या ठिकाणी काही उदाहरणं आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, मूलद्रव्याचं नाव इथं असेल एलिमेंट आणि त्यानंतर त्याचा ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक. हायड्रोजन त्याचे 1 डाल्टन आहे, कार्बनचं 12 डाल्टन आहे, ऑक्सिजनचं 16 डाल्टन आहे आणि नायट्रोजनचं 14 डाल्टन असेल. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे. आता एखादं मूलद्रव्य म्हणजे त्याचं सिम्बॉल असेल, त्याचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक, या तिन्ही गोष्टी आपल्याला एका ठिकाणी रिप्रेझेंट करता येतात. म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची संज्ञा, त्याचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक लिहिण्याची, दर्शवण्याची पद्धत पुढील प्रमाणे. सुरुवातीला X म्हणजे त्या मूलद्रव्याचं सिम्बॉल, संज्ञा असेल. त्याच्या बेसला, तळाशी त्याचा ॲटॉमिक नंबर, अणुअंक लिहिला जातो आणि त्याच्या अप्पर पार्टला ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक लिहिला जातो. आता याचं फॉर एक्झाम्पल उदाहरण बघूया आपण. आता कार्बन ह्याचं सिम्बॉल C आहे, म्हणजे सिम्बॉल त्याच्या बेसला त्याचा अणुअंक 6, ॲटॉमिक नंबर 6 आणि अणुवस्तुमानांक 12, ॲटॉमिक मास नंबर 12. आत्तापर्यंत आपण पाहिलं की एखाद्या मूलद्रव्यामध्ये किंवा अणूमध्ये नंबरनं विचार केला, पण संख्येचा विचार केला तर त्याच्या केंद्रकात जेवढे प्रोटॉन आहेत प्लस चार्ज, तेवढेच त्याच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजे मायनस चार्ज असतात. म्हणजेच प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच असते, सेम. मात्र त्याच्या केंद्रकात असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त असते. म्हणजे P = E हे दोन्ही संख्या सारख्या असतात, पण न्यूट्रॉनची कमी जास्त असेल. आता मास वस्तुमानाचा विचार केला तर प्रोटॉनची संख्या, प्रोटॉनचं वस्तुमान आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान हे सेम आहे, सारखंच आहे, 1 डाल्टन 1 डाल्टन. पण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान त्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजे संख्येचा विचार केला एखाद्या अणूकडे तर जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. न्यूट्रॉनची संख्या कमी अधिक असते. याला अपवाद हायड्रोजनचा आहे. हायड्रोजनकडे
केंद्रकात न्यूट्रॉन्स नाही. आणि मास नंबर वस्तुमानाचा विचार केला तर प्रोटॉनचं वस्तुमान न्यूट्रॉनचं वस्तुमान हे सेम आहे, पण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान खूपच कमी म्हणजे नगण्य आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक संरूपण हा बोअर आणि बरी या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या कन्सेप्टनुसार. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इनटू डिफरंट सेल्स ऑर ऑर्बिट्स म्हणजे अणूमधील इलेक्ट्रॉनची कक्षामध्ये केलेली मांडणी होय. आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की एखाद्या मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनची मांडणी प्रत्येक कक्षेमध्ये करणे म्हणजे पहिल्या कक्षेत, दुसऱ्या कक्षेत, तिसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची मांडणी करणे यालाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर सेल ऑर ऑर्बिट इज डिटरमाइन्ड बाय म्हणजे एका विशिष्ट कक्षेत किंवा प्रत्येक कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या पुढील प्रमाणे काढतात. तर याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की एकंदरीत 4 कक्षा असतात, त्यांची नावं के, एल, एम, एन अशी आहेत. मग त्याला आपण नंबर दिले होते, 1 नंबर, 2 नंबरची कक्षा, 3 नंबर, 4 नंबर. म्हणजे प्रत्येक कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, तर त्याचं एक फॉर्म्युला सूत्र आहे. हे सूत्र आहे 2n², 2nचा वर्ग. आता यामध्ये n म्हणजे काय, तर सेल नंबर किंवा ऑर्बिट नंबर, कक्षा क्रमांक. आता या फॉर्म्युल्यानुसार आता या ठिकाणी आपल्याला कक्षा म्हणजे सिम्बॉल त्याचं वापरलेलं आहे आपण KLMN. त्यानंतर त्याचा सेल नंबर असेल म्हणजे कक्षा क्रमांक 1, 2, 3, 4. आणि या ठिकाणी आपण सूत्र किंवा फॉर्म्युला वापरला आहे 2n², 2nचा वर्ग. n म्हणजे कक्षा क्रमांक सेल नंबर म्हणजे 1, 2, 3, 4 यापैकी असेल. आता पहिल्या कक्षेत केमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, तर 2n² ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला nच्या ठिकाणी 1 ठेवलं की 2 किंमत मिळेल 2. दुसऱ्या कक्षेत आपल्याला जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असतील, तिसऱ्या कक्षेत 18 असतील आणि चौथ्या कक्षेत 32 असतील. तर 2n², 2nचा वर्ग या सूत्रानुसार 2, 8, 18, 32 KLMN. 1, 2, 3, 4 नंबरची कक्षा म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात जास्तीत जास्त, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेत 18 आणि चौथ्या कक्षेत 32 म्हणजे 2, 8, 18, 32. या आयसोटोप्स म्हणजे त्याला समस्थानिके असं म्हटलं जातं. म्हणजे सेम एलिमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू असतात, त्यांचे अणुअंकसुद्धा सारखेच असतात, परंतु त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न किंवा वेगवेगळे असतील. आता फॉर एक्झाम्पल कार्बन 612, कार्बन 614 म्हणजे यामध्ये ॲटॉमिक नंबर अणुअंक दोन्ही ठिकाणी सारखाच आहे 6, 6, 6. त्याचा ॲटॉमिक मास नंबर इथं 12 आहे, इथं 14 आहे. म्हणजे सेम इलेमेंट CC, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुअंक सारखे पण अणुवस्तुमानांक भिन्न असतात. दुसरं उदाहरण आहे ऑक्सिजन. त्याचा ॲटॉमिक नंबर 8 तिन्ही ठिकाणी सारखा आहे बट ॲटॉमिक मास नंबर 16, 17, 18, 16, 17, 18 असा भिन्न आहे. म्हणजे अणुअंक सारखे अणुवस्तुमानांक भिन्न, त्याला आयसोटोप्स किंवा त्यांना समस्थानिके असे म्हणतात. त्यानंतर अणुसंबंधी असणारा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आयसोबार्स, त्याला समभार असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आयसोटोप्सपेक्षा विरुद्ध कंडिशन आहे. यामध्ये डिफरंट एलिमेंट्स म्हणजे वेगवेगळी मूलद्रव्ये असतात, हॅविंग डिफरंट ॲटॉमिक मास नंबर म्हणजे त्यांचे अणुअंकसुद्धा भिन्न असतात, वेगवेगळे असतात, परंतु त्यांचे ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमान हे सारखे असतात. म्हणजे या ठिकाणी काय, अणुअंक वेगळे, अणुवस्तुमानांक सारखे. म्हणजे या ठिकाणी बेसला जो अंक लिहितो तो वेगवेगळा आणि वरती जो अंक लिहितो तो सेम सारखा असेल. म्हणजे आता या ठिकाणी अर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम तिन्ही वेगवेगळी मूलद्रव्ये आहेत.
त्यांचे ॲटॉमिक नंबर भिन्न आहेत 18, 19, 20, पण त्यांचे ॲटॉमिक मास नंबर सेम आहे, अणुवस्तुमानांक सारखे आहेत. तर यांना म्हटलं जातं आयसोबार्स म्हणजे समभार मूलद्रव्य. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे ॲटॉमिक साईज, अणूचा आकार. आता अणूचा आकार कसा काढला जातो? अणू हा खूप लहान आहे, अगदी सगळ्यात लहान काय असेल या विश्वात पृथ्वीवरती तर तो आहे ॲटम अणू. आता त्याचा आकार काढण्यासाठी इट इज डिटरमाइंड बाय इट्स रॅडियस, म्हणजे अणूचा आकार अणूच्या त्रिज्येवरून काढतात. मग अणूची त्रिज्या कशी काढतात? तर ॲटॉमिक रॅडियस मीन्स द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल, म्हणजे अणूची त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला अणूचे केंद्र व बाह्यतम कक्षा यांच्यातील अंतर घ्यावं लागेल. आता हे अंतर घेण्यासाठी या ठिकाणी आपण आकृतीमध्ये बघतोय की या ठिकाणी न्यूक्लियस असेल, अणूचं केंद्रक असेल, आणि या ठिकाणी 2 कक्षा आहेत, त्यामुळे ही 2 नंबरची कक्षा जी आहे ती आउटर मोस्ट असेल, बाह्यतम कक्षा असेल. आता याच्यामधील अंतर न्यूक्लियस केंद्रक, आउटर मोस्ट सेल, बाह्यतम कक्षा याच्यातील अंतर डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रॅडियस, अणूची त्रिज्या. आता ही अणूची त्रिज्या किंवा अणूचा आकार मोजतात, त्याचं युनिट एकक आहे नॅनोमीटर. आता 1 मीटर म्हणजेच 10⁹ नॅनोमीटर, म्हणजे एका मीटरचे 10⁹ इतके तुकडे कराल, त्यातील एक तुकडा म्हणजे 1 नॅनोमीटर असतो. म्हणजेच त्याच्या विरुद्ध आपल्याला लिहिता येईल 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. आता या ठिकाणी एक उदाहरण आपण बघूया. ॲटॉमिक रेडियस ऑफ हायड्रोजन ॲटम, म्हणजे हायड्रोजन अणूचा आकार जो आहे तो साधारण 10⁻⁻10 मीटर असतो. किंवा पाण्याचा रेणू, वॉटर मॉलिक्यूल, याचा आकार आहे 10⁻⁹ मीटर. तर अशा प्रकारे अणूचा आकार मोजला जातो.